नमस्कार, संस्कृत रसिक हो. पदमेकम मध्ये बघणार आहोत आपण अजून एक सुभाषित. शशिनाच निशा निशयाच शशी, शशिना निशयाच विभाति नभः, पयसा कमलं कमलेन पयः, पयसा कमलेन विभाति सरः. अर्थ अगदी सोपा आहे. आपण शब्दशः संस्कृत शिकत आहोत. मग अर्थ असा आहे, शशी म्हणजे चंद्र. यामध्ये आलेलंच आहे, शशीनाच निशा निशयाच शशी. तो शशी म्हणजे चंद्र आणि शशींना चंद्राने किंवा चंद्रामुळे. च चा अर्थ आहे आणि. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इथे मध्ये आणि कुठे आले, तर आपण हेही शिकतच आहोत की संस्कृतमध्ये ऑर्डरला काही महत्व नसतं. तर शशीना म्हणजे चंद्रामुळे आणि निशा म्हणजे माहितीच आहे, निशा म्हणजे रात्र. चंद्रामुळे रात्र आणि निशया. निशा म्हणजे रात्र, निशया रात्रीने किंवा रात्रीमुळे. आता मला वाटतं आपल्याला आता अंदाज बांधायला येत असेल. आपण मागच्याच भागामध्ये बघितलं होतं, पिपासा म्हणजे तहान, पिपासया तहानेने. तसंच निशा म्हणजे जर रात्र, तर निशया रात्रीने. निशयाच शशी. अर्थ झाला आहे, चंद्रामुळे रात्र आणि रात्रीमुळे चंद्र. शशीना निशयाच, चंद्रामुळे आणि रात्रीमुळे विभाती शोभून दिसत नभः. नभ गगन. सुंदर अर्थ आहे ना. चंद्रामुळे रात्र, रात्रीमुळे चंद्र, चंद्रामुळे आणि रात्रीमुळे शोभून दिसत आकाश, गगन, नभ. आणि पुढे म्हणलेलं आहे, पयसा. पयस शब्द आहे आणि पयसाचा अर्थ आहे पाण्यामुळे. आपण मागच्या सुभाषितामध्ये बघितलं होतं, अंभस म्हणजे पाणी, अंभसा पाण्याने. मग अंभस म्हणजेच पयस. पयसाचा आहे अर्थ तोच, पाण्याने, पाण्यामुळे. पयसा कमलम, पाण्यामुळे कमळ. पयसा कमलम कमलेन पयः. कमल म्हणजे कमळ, कमलेन कमळामुळे. नीट ऑब्झर्व करा. कमळामुळे पयः म्हणजे पाणी. पाण्यामुळे कमळ, कमळामुळे पाणी. पयसा कमलेन विभाती सरः. पाण्यामुळे आणि कमळामुळे शोभून दिसतं सरह, सरोवर, तलाव, तळ. मग पूर्ण अर्थ झाला, पाण्यामुळे कमळ आणि कमळामुळे पाणी, पाण्यामुळे आणि कमळामुळे शोभून दिसतं तळ. आपण असंच एकेका एकेका शब्दांनी भरपूर प्रगती करत आहोत. असंच भेटत राहूयात ह्या उपक्रमामध्ये. पदम एकम. शुभम भवतु.